स्मितला शाळेतनं घेऊन आले आणि चहा ठेवला आहे. स्वयंपाकाची तयारी आज फक्त मला खिचडी करायची आहे, म्हणजे मसाले भात करायचा आहे फिक्का. कारण की स्मितचे पप्पा थोडंसं जेवणार आहे. स्मितचे पप्पा उद्या ऑफिसच्या टूरसाठी बाहेर गावी जाणार आहे 2 दिवसासाठी. तर त्याच्यामुळे मग हलकंसं जेवण करायचं आहे त्यांना. तर त्याच्यामुळे आता मी आज फक्त आता स्मित शाळेतनं आल्याला जेवण करतो, भाजी पोळी खातो पोटभर. आता थोडं उशिरा जेवेल तर मग आमच्या दोघांची खूप आवडती. जेव्हा स्मितचे पप्पा जेवायला नसतात तेव्हा खिचडी करत असते मी, म्हणजे मसाले भात, जो स्मितला आणि मला खूप जास्त आवडतो. तो असा आम्ही कधी कधीच आम्हाला करता येतो. स्मितच्या पप्पांना नुसतं खिचडी थोडंसं खातात, पण त्यांना आवडत नाही इतका मसाले भात. त्यांना भाजी पोळीच आवडते. असं आहे. चहा ठेवलेला आहे मी इथे. छान असा चहा होतो आहे. स्मित बसलाय आता शांतपणे. मी चहा घेते आता. काय करतो भेटू? चल बस इकडे. चला. हो हो. स्मितनं हे सगळं भिंतीचं काढून ठेवलंय. बघ असं काढून फेकतो. ओ हो, इथे चल, इथे बस, चल इथे बस. चल इथे बस, खाली बस, खाली बस, खाली बस. चल. हो, हळूहळू हळूहळू. हो. अरे काय पडलं खाली? हा, आता चहा पिते. स्मितचं जेवण झालंय, मी चहा पिते. हा, 5 वाजून जाता शाळेत नाही येईपर्यंत. दुसरा दिवस आहे बघा, आणि ती पण दुपारची वेळ आहे. आणि मी बनवते आहे इथे इन्स्टंट अप्पे, रव्याचे अप्पे आहे ना. तर ते दह्यामध्ये रवा भिजवून ठेवलेला होता मी 15 मिनटं, 15-20 मिनटं किंवा अर्धा तास भिजवलं होतं, अजून छान होतं. तर अशा पद्धतीने मी भिजवून ठेवलेलं होतं, कारण की आम्ही जाणार होतो वनभोजन, छोटीशी ट्रिप करणार होतो. बिल्डिंगमधील ज्या बायका आहे, तर आम्ही सगळ्या जाणार होतो. म्हणून मग मी डबे घ्यायचे होते प्रत्येकाने, आणि दुपारची वेळ होती. सकाळी थोडंसं खाल्लेलं होतं, त्याच्यामुळे दुपारी इतकं जेवण जाणार नाही. तर सगळ्यांनी मग असंच छोट्या मोठ्या गोष्टी वेगवेगळं काहीतरी डब्याला जे आणता येईल ते आणणार होते. आणि तपोवनामध्ये जाणार असल्यामुळे मग आम्हाला तर 5 मिनटाचाच रस्ता आहे, पण सगळ्या मिळून थोडंसं गेलं. थोडं गप्पा गोष्टी मारणार, थोडंसं फिरणार. खूप सुंदर जागा आहे तपोवनामध्ये, मोठं गार्डन आहे तिथं. खूप छान बसून सगळ्याजणी मस्त जेवण, डबे स्वतःचे खाता येईन असं. आता असा शक्यतो होतच नाही. कसं होतं की आता हल्ली आपण काय करतो, की बाहेर गेलो की बाहेरच हॉटेलमध्ये वगैरे जेवतो. असं स्वतः घरामधून डबा वगैरे करून कधी शक्यच होत नाही, कधी आपण करत नाही आता. तर आम्ही आता ठरवलेलं आहे की छान वाटतं ना, खूप छान वाटतं घरचं जेवण जेव्हा आपण डबे घेऊन जातो. सगळ्यांचे कितीतरी पदार्थ होतात आणि मग ते बसून जेवायला. तर मी एक नारळ होतं ते फोडलं, पण त्यातलं पाणी पूर्ण सुकलेलं होतं. पण नारळ होतं चांगलं, त्याच्यामुळे चटणीला ते नारळ फोडून मी आता छान खोबऱ्याची चटणी करणार आहे. आणि एकीकडे मी कांदा, तेलामध्ये मी जिरं मोहरीची फोडणी दिली, कांदा घातला, थोडासा टोमॅटो घातला, आणि हे सगळं मी छान असं थोडंसं परतून घेते. कांदा पण ब्राऊन होईपर्यंत. आणि हे जे मिश्रण आहे ना, ते रव्याचं जी बॅटर मी बनवलेलं आहे, अ, तर त्याच्यामध्ये घालणार आहे. म्हणजे काय होणार की आप्पे छान लागतात. थोडी कोथिंबीर पण घातलेली आहे मी त्याच्यामध्ये. आणि पाहिजे त्या प्रमाणात आता ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं मी. आणि त्याच्यामध्ये हे जे मी कांदा आणि टोमॅटोचं थोडंसं फोडणी करून घेतलेली आहे कढईमध्ये. आता ही सगळी मिक्स करते त्याच्यामध्ये, आणि हे बॅटर छानपैकी मिक्स करून घेते. चवीनुसार मीठ घालायचं, आणि चिमूटभर मी सोडा घातलेला आहे, त्याच्यामुळे छान आप्पे फुलतात. आणि आता हे सगळं आप्पे पात्रामध्ये टाकून घेते, त्याच्यामुळे आप्पे छान लागतात. वरून मी फोडणी म्हणजे नाही देत. तर अशा पद्धतीने मी बऱ्याचदा आप्पे बनवत असते. तर
अशा पद्धतीने आता सगळे आप्पे होत आहेत आणि चटणी पण खोबऱ्याची बस इतकंच बनवायचं, जास्त काही बनवायचं नव्हतं कारण की इतकी भूक पण नव्हती आणि तरी पण मग गेलो ना तिथं सगळ्यांनी वेगवेगळे प्रकार आणलेले होते आणि आपण जेव्हा घेतो तर फक्त आपल्यापुरतंच नाही घेत, तर आपल्याला शेअर पण करायचं असतं. त्या हिशोबाने आपण डबा घेत असतो बाहेर जेव्हा एकत्र आपल्याला जेवायचं असतं तेव्हा. तर आता हे जे घेतलं आहे प्रत्येकीने एक्स्ट्राच घेतलेलं होतं. मग जेव्हा आपण शेअर करतो ना तेव्हा ते खूप झालं आणि भरपूर असं जेवण झालं. संध्याकाळी जेवणाचा विषयच संपलेला होता. इतकं छान हॉटेलमध्ये काय जेवायला इतकं छान. आपलं माहिती आहे का घरी जे पदार्थ आपण बनवतो ना, तर इतके छान. आता मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे डाळवं नव्हतं, तर मी फक्त खोबऱ्याच्या चटणीसाठी ओलं नारळ घेतलेलं, त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आणि कढीपत्ता थोडासा घातलेला, कोथिंबीर थोडी घातलेली आणि बस इतकंच घातलेलं. बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेली आणि 1-2 हिरवी मिरची पण घातलेली थोडं तिखट होण्यासाठी. तर अशा पद्धतीने ही जी चटणी आहे मी खोबऱ्याची केलेली आहे. तर छान झालेली, साधी अशी सिंपल केलेली. डाळवं वगैरे नव्हतं, इतर गोष्टी नव्हत्या. मग ही चटणी जी झालेली तर छान झालेली. डब्बा पॅक केलेला आहे मी. इथे सगळ्यात खाली आप्पे आणि या 2 डब्यांमध्ये चटणी घेतलेली आहे. ओल्या नारळाची चटणी बनवली. एक पाण्याची बाटली आणि पेपर घेतले. तिथे बसायला वगैरे लागले तर डिस्पोजेबल डिश आहे तर त्या बघते. एक चमचा घेतला. बस जवळच जायचं आहे. भूक तर नाही आहे. थोडंसं नाश्त्यासारखं वगैरे आणि भांडे नंतर घासणार आहे. पसारा तर बघताय तुम्ही कारण की नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. तर आज छोटीशी सुट्टीचा दिवस आहे 26 जानेवारी आणि सगळ्यात आधी 26 जानेवारीच्या रिपब्लिक डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मग मुलांना पण सुट्टी आहे तर आम्ही 2-3 जणी मैत्रिणी तपोवनात जातो आहे. अगदी 5 मिनिटाचा रस्ता आहे म्हणून दुपार झालेलं आहे. दुपारच्या वेळेला चाललेलं आहे. सकाळचं मुलांचं शाळेत जाऊन आलेले आहे, काही क्लासला जाऊन आले आहे आणि आता दुपारनंतर आम्ही जातो आहे दुपार ते संध्याकाळी ह्या वेळेमध्ये. आणि त्याच्यासाठी मी आप्पे बनवले. स्मितची तयारी झाली. स्मित बघा कसं बसलाय. स्मित कंटाळला, कपडे तर घातले पण निघत का नाही आहे, का टाईमपास करते असं त्याचं म्हणणं असतं. तर इथं मी डब्बा भरलाय पण थोडंसं उरलेलं. आता हे 2-3 याच्यामध्ये उरलेले होते ते आप्पे लावलेले आहे, संध्याकाळी खाईन. स्मितचे पप्पा 2-3 दिवस ऑफिसच्या टूरवर गेलेले आहे, त्याच्यामुळे स्मित आणि मी दोघंजणच घरी आहे. तर बघूया आता 2-3 दिवस करमणार नाही कारण 26 जानेवारी शनिवार त्यांना 2 दिवस सुट्टी असती तर आम्ही फिरायला गेलो असतो नक्की. पण त्यांना ऑफिसच्या टूरमुळे बाहेरगावी जावं लागले आणि स्मित आणि मी ते. तर आता मी जाणार आहे बिल्डिंगमधील ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या लहान, माझ्यापेक्षा लहान आहेत, काही माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, तर अशा आहेत, सगळ्यांची मुलं आहेत, तर सोबत जाऊया. सुट्टीचा दिवस होता तरी पण बऱ्याच जणींना काही काही कार्यक्रम निघाले आणि बिल्डिंगमध्ये लग्न आहे एक आणि तिथला पण वरती कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळे पण बायका कॅन्सल झालेल्या आहेत काही. ठीक आहे, आम्ही जेवढ्या आहे तेवढ्या जातोय. पुन्हा नंतर जाऊया. हे बघा, मलाच सगळ्यांपेक्षा उशीर झाला आवरायला आणि अजून कोणीच नाही. हे बघा, मी एकटीच आहे. स्मितला घेऊन आलेली. स्मितला शर्ट आहे घातलेलं. हां, म्हणजे टेन्शन नाही असं है ना, टोपी सांभाळायचं टेन्शन नाही. हाय फक्त स्मित. हां, ऊन पण लागणार नाही आणि ते पिशवी ती तिकडे गेल्यानंतर हां बाळा, कधी येतील आता हे. तर काय झालं, आम्ही गेलो आणि अगोदर तिथे जेवण केलं की दुपारनंतरची वेळ झालेली होती आणि काहींनी तर जेवण नव्हतं केलेलं आणि भूक लागून गेली. त्याच्यामुळे मग काय झालं की गेल्या गेल्या अगोदर जेवण करू म्हटलं आणि मग नंतर फिरूया, खेळूया गार्डनमध्ये असं ठरवलेलं. म्हणून मग आम्ही जेवायला बसलेलो आणि सगळं काही मांडलेलं होतं. आणि आता अशा पद्धतीने आमचं वनभोजन छानपैकी सुरू होतं.
पेपरवर वगैरे डिस्पोजेबल डिश होत्या. तर चटण्या, इडली, डोसे, कुणी भत्ता, भाजीपोळी पण होती आणि असे बरेच पदार्थ होते. अरे वा, छान छान. राहू दे ना, असू दे. स्मित. किती मोताचा आला, किती मोताचा आला. नाही ठेवणार तो, इतका छान आहे. हा, वरती ह, डोक्यावर ह. अरे वा, छान छान. हां, काढला. घ्या. भरपूर अशी फॅमिली ग्रुपने तुम्हाला दिसत असेल आणि बरेचसे लोक इथे जेवणच करत होते. हां, ह्या वेळेला दुपार होऊन गेलेली होती आणि बरेचसे लोक, आणि खूप मोठं गार्डन आहे आणि प्रत्येक ठिकाणी असे लोक होतेच, गर्दीच होती. कारण सुट्टीचा दिवस होता आणि बरेचसे लोक, म्हणजे टुरिस्ट भरपूर लोक आलेले असतात इकडे. पंचवटी भाग फिरायचा असतो सगळ्यांना. पंचवटीतच तो पोहण्याचा एरिया येतो, त्याच्यामुळे टुरिस्ट भरपूर असतात इकडे फिरायला आल्या. चला मस्त चक्कर मारू, खाल्लेलं जिरवायचं. सगळे बसले बघ, जाऊन तिथे फोटो काढायचा तुला स्मित. आता थोडं ऊन कमी होतंय माहिती का, नाहीतर आम्ही टाकले का तुमच्याकडे आले. चला चला चला, छान अशा गार्डन मध्ये आलो आम्ही. ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि कोणाची, हां यांची मैत्रिणीची. आमचं जेवण झालं आणि आता आम्ही फिरतोय तपोवनामध्ये, गार्डनमध्ये आलोय. आणि गार्डनमध्ये जंगल आहे, इकडे रील्स बनवत आहे, तुम्हाला दाखवते बघा. रील्स पण चालू आहे. येतो का ठेवता, तर स्वतःच्या हातानेच करता. हे बघ किती पळता, किती छान खेळताय बघ स्मित. हे सगळी मुलं बाय, कुणाला बाय करतो सतत. नको आम्हाला ते काहीच नको. आमच्याकडे पण 2 प्रकारचे भत्ते होते, मिसळ पाव होतं, इडली होती, आप्पे होते, खुरसणीची चटणी होती, तिळाची चटणी होती, शेंगदाण्याची चटणी होती, मिसळ पाव होतं आणि आप्पे होते. अजून काय होतं, उसळची भाजी होती, पोळ्या होत्या, खूप सारं होतं. शेंगदाण्याची चटणी होती, द्राक्ष होते. नाही द्राक्ष पण होते, खूप सारं होतं आमच्याकडं. मावशीने चिवडा आणला. आलो तेव्हा खूप ऊन होतं आणि आता बरं वाटतंय. झाडांची सावली पण आहे. स्मित कंटाळतो. हो येणार सगळे बाळा. बोलो तू, आवाज दे त्यांना. हे कसं राग येतो, कसं राग येतो. जा चल. इकडे बघ. हा लक्ष्मण रेषा मारतो. चला, इथं राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि कोण अजून. हो ना, बघ बघ किती छान आहे. खराब कशामुळे झालेलं असेल, रंग गेलाय त्याचा, रंग गेलाय. किती सुंदर आहे कलर, किती सुंदर आहे फुलाचा. मस्त फुल आहे. इथे जे तपोवनात आलो फिरायला, तर भरपूर ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचेच तुम्हाला चित्र किंवा माहिती दिसेल. कारण की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तर भरपूर असा काळ त्यांचा पंचवटीमध्ये गेलेला आहे. तर इथे तुम्हाला म्हणजे त्यासाठीच बाहेरचे लोक जे टुरिस्ट असतात तर पंचवटी याचा एरिया फिरण्यासाठी आलेले असतात. तर त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांनी काय काय केलेलं, पंचवटीमध्ये असताना काय काय घडलेल्या गोष्टी, ह्या सगळ्या तुम्हाला इथे दिसत आहेत. तर भिंतींवर अशा प्रकारे छान दाखवलेल्या होत्या. तर लक्ष्मण रेषा
हो हो, खाली का बसायचं? बघ आपल्याला अजून अजून काय काय बघायचं नाही इथे. इथला रंग गेलाय वाटतं. कसलं हे? राम लक्ष्मण सीता. चल चल तिकडे चल. चला 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 चला. फुलं बघ किती छान, रेड रेड फुलं, मस्त. आणि इथे काय आहे? इथे कसलं आहे ते मला नाही माहिती. काय? हो ना, बघ ना, राम लक्ष्मण सीता, पर्णकुटी. वा वा, फुलं किती छान आहे, मस्त हिरवं हिरवं, छान छान फुलं आहे. ऑरेंज आणि येल्लो, आणि जंगलच आहे हे जंगल, आणि छान छान गार्डन. ओ, कोण आहे तिकडे? वेदांत, तनू, दोघं खेळताय ना? इकडे बघ, इकडे काय तुझ्या हातामध्ये बेटू? हो, आली आली आली. फिरून झालो आम्ही, दमलो आणि बसलोय, शांत बसलो. हो, स्मितला फक्त चष्मा पाहिजे बरं का, फक्त चष्मा तोडेल एकदा तेव्हाच थांबेल तो. बेटू, हे बघा कसं लावतंय, दाखव बरं. स्मितला चष्मा लावता येतो बरं का. हां, तोडून टाक एकदा. हां, बस झालं, बस झालं, बस. हां, काढ, हात काढ. लागला बरोबर, हात काढ, हात काढ बेटू. खूप दमलो आम्ही, खूप दमलं. खूप मोठं गार्डन आहे आणि पायी चाललो सगळीकडे, त्याच्यामुळे आम्ही थकलो. तिकडनं आल्यानंतर खाली हरिपाठ चालू होता, तिथे पण बसलो थोडा वेळ, आणि मग नंतर वरती आलो. नंतर स्मितला जेवायला केलं, जेवू घातलं. मला तर अजिबात भूक नाही आहे दुपारचे. आप्पे पण उरलेले आहे, चटणी आहे, पण खाण्याची बिलकुल इच्छा नाही. वरती आल्यानंतर फक्त थोडा चहा पिला मी, आणि नको म्हटलं आता बस. रोजच्यापेक्षा जरा जास्त जेवण गेलं मग ते अजून. आणि असं भाजी पोळी वगैरे इतकं नव्हतं, असंच मी आप्पे, इडली, कोणी चिवडा आणलेला होता, कोणी मिसळपाव होता, उसळ वगैरे, असंच छोट्या छोट्या गोष्टी होत्या, आणि पण त्यानेच पोट भरलं. आणि ते प्रत्येकाने थोडं थोडं जास्तच आणलेलं होतं, त्याच्यामुळे मग जेवण पण जास्तच गेलेलं. भरपूर पदार्थ होते, चटण्या पण भरपूर होत्या, आणि मग आम्ही रोजच्यापेक्षा जरा जास्त जेवलो. आणि दुपारनंतर गेलो ना, आणि मग उशिरा जेवण झालं. मग आता शक्यच नाही, जेवण केलं तर ॲसिडिटी होणार, त्रास होणार. पण एवढं बरं केलं की आधी आम्ही गेलो आणि गेल्या गेल्या जेवण केलं, कारण काही जणींनी दुपारी जायचं आहे म्हणून मग सकाळी जेवण नव्हतं केलेलं. मी थोडंसं खाल्लेलं होतं, त्याच्यामुळे मला इतकं नाही जाणवलं. भूक लागून गेलेली होती मग काहींना, म्हणून मग गेल्या गेल्या अगोदर जेवणं केले आणि मी नंतर फिरलो. म्हणजे ते एक बरं झालं की जे जेवलेलं होतं मग ते फिरल्यामुळे ते छान पचलं, म्हणजे जिरलं. मग आता पण आत्ता भूक नाही आहे. स्मित जेवला आणि आम्ही दोघंच आहे आज घरी. स्मितचे पप्पा गेलेले आहे ऑफिसच्या कामानिमित्त टूरला. स्मित बोर झालाय पण आता. त्याला थोडीशी आठवण येते, म्हणजे त्याला शांतता आणि थोडंसं हे वाटते, कारण तो थोडासा केव्हापासून जरा कावरा बावरा झाला आहे. त्याला तो बेडरूममध्ये चक्कर मारून आला आहे, घरामध्ये चक्कर मारून आला आहे. त्याला जाणवत असेल पप्पा घरामध्ये नाही. ओ
पप्पा व्हिडिओ कॉल करायचा पप्पाला. हां पप्पा भूर. हं? तर असं आहे, त्याला सांगता नाही येत, पण त्याच्या बिहेवियर, त्याचं जे वर्तन असतं ना त्याच्यावरून समजतं याला पप्पाची आठवण येते आहे. तर संध्याकाळ झाली, दिवसभर त्याला काहीच पडलेलं नाही आहे, कारण त्याला ती सवय झालेली लहानपणापासून दिवसभर पप्पा नसतं घरात. पण संध्याकाळी घरी येतं हे त्याला समजतं, आणि संध्याकाळनंतर मग त्याचं ते सुरू होतं की त्याला सांगता नाही येत किंवा तो बाहेर जाऊन असं बघत नाही, पण घरातले घरात त्याचं जे वागणं असतं तो असं शोधत असतो, त्याची नजर शोधते आणि कानोसा घेतोय, गाडीचा आवाज येईल का, पप्पा येतील वगैरे, असं त्याच्या ह्या गोष्टी थोड्या थोड्या दिसतात. हा ना. पप्पाची कोणाला आठवण येते? स्मितला. स्मितला आठवण येते. मग सांग ना, अच्छा पप्पा म्हण, पप्पा आवाज द्यायचं, व्हिडिओ कॉल करायचा. आणि व्हिडिओ कॉल करायला मग अशी कॉल केला तर तिकडे रेंज नाही आहे बोलले स्मितचे पप्पा. त्यासारखं झालं, पण जास्त चालल्यामुळे, भरपूर मोठं गार्डन आणि चालल्यामुळे झालं तसं कदाचित. चला मी झोपून घेतो, स्मितला झोपून देते.